हॅलो. तर आज आपण बघणार आहे स्तंभालेख. स्तंभालेख यापूर्वीसुद्धा तुम्ही बघितलेला आहे, बरोबर. एखाद्या आलेख पेपरमध्ये आता आपण स्तंभालेख कसा काढायचा आणि त्याचे वाचन कसे करायचे ते आपण या धड्यामध्ये बघणार आहे. तर इथे बघा, हा जो आपल्याला दिसतोय तो काय आहे, एक आलेख पेपर. ठीक आहे. याच्यावरती आपल्याला काय काढायचं आहे, आपला स्तंभालेख. तर बघा, याच्यामध्ये ही जी तुम्हाला रेषा दिसती आहे खाली, ही जी आडवी रेषा दिसती आहे ती काय आहे, एक्स अक्ष. ठीक आहे. त्याला या आपण इथे पायासुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. या आडव्या रेषेला आपण काय म्हणणार आहे, एक्स अक्ष. त्यानंतर ही जी उभी रेषा दिसती आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, वाय अक्ष. ठीक आहे. अशा या दोन रेषा असणार आहेत. आता आपण या दोन रेषांवर काय करणार आहे, पुढे जाऊन आपली माहिती काढणार आहे. आता इथे बघा, इथे आपल्याला एक स्तंभालेख इथे काढून दिलेला आहे. याच्यामध्ये हा एक्स अक्ष आहे आणि इथे काय आहे, हा वाय अक्ष, बरोबर. तर एक्स अक्षावर आपण कशाची माहिती लिहिणार आहे, तर जी आपल्याला माहिती दिलेली आहे. आता इथे वाहनांची माहिती दिलेली होती, तर इथे वाहनांची नावे लिहून घेतलेली आहेत प्रत्येकाची. ठीक आहे. 4 वाहने आहेत, बरोबर. आणि वाय अक्षावर काय दिले, त्या वाहनांची संख्या, म्हणजे 5, 10, 15, 20, 25, 30 याप्रमाणे वाहनांची संख्या दिलेली आहे. त्यानंतर महत्त्वाचं काय असतं, प्रमाण आपण वाय अक्षावर घेतो. तर बघा, 1 एकक अंतर. ठीक आहे. 1 एकक अंतर बरोबर 5 वाहने. 1 एकक म्हणजे काय, म्हणजे हे जे तुम्हाला अंतर दिसते ते म्हणजे किती असणार आहे, तर 5 वाहने. ठीक आहे. जर आपण 2 एकक घेतले तर किती होणार, 10 वाहने, बरोबर. असं करत करत ते 30पर्यंत आपण इथे काय घेतलेलं आहे, एकक घेतलेला आहे. मग सायकलची संख्या 30 आहे, म्हणून हे जे सायकलचा उभा स्तंभ आहे तो इथे 30ला समांतर आहे. स्कूटरची संख्या आहे 25, मग ते 25ला समांतर हा स्तंभ काढलेला आहे. अशाच पद्धतीने रिक्षा आणि बैलगाडीचा सुद्धा उभा स्तंभलेख आपण इथे काढलेला आहे. तर बघा, आपण आता इथे बघूया आपला सराव संच 18. तर 18मध्ये आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला इथे, की पुढील स्तंभालेखात फेब्रुवारी महिन्यातील एका दिवसाचे वेगवेगळ्या शहरांचे अंश सेल्सिअसमधील कमाल तापमान दर्शवले आहे. आलेखाचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. तर बघा, इथे एक्स हा जो अक्ष आहे त्याच्यावर आपल्याला काय दिले आहेत, वेगवेगळ्या शहरांची नावे दिलेली आहेत, बरोबर. आणि वाय अक्षावर आपल्याला काय दिलं आहे, तर वेगवेगळ्या शहरांचे काय दिलेत, आपल्याला तापमान दिलेलं आहे. तर बघा, पाचगणी, पुणे, चंद्रपूर, माथेरान, नाशिक ही या शहरांची नावे आहेत. आणि आपले प्रमाण काय आहे बघा, वाय अक्षावर, की 1 एकक बरोबर 5 डिग्री किंवा 5 अंश सेल्सिअस. ठीक आहे. मग आपण आपला इथे पहिला प्रश्न वाचूया. उभ्या आणि आडव्या रेषेवर कोणती माहिती दर्शवली आहे. तर बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल, की उभ्या रेषेवर काय दिले आपल्याला, तापमानाची माहिती दर्शवलेली आहे. मग आपण इथे लिहून घेऊया पहिल्या प्रश्नाचं उत्तर, की उभ्या रेषेवर तापमानाची माहिती दर्शवली आहे. ठीक आहे. आणि आडव्या रेषेवरचं पण लिहायचं आहे आपल्याला. आडव्या रेषेवर शहरांची नावे दर्शवली आहेत. ठीक आहे. हे झालं आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता वाचूया आपण आपला दुसरा प्रश्न. सर्वात जास्त तापमान कोणत्या शहराचे आहे, बरोबर. तर आता बघा, सगळ्यात मोठा उभा जो स्तंभ आहे तो कुठला आहे, तर चंद्रपूर या शहराचा, बरोबर. हा जो स्तंभ तुम्हाला दिसतोय तो काय आहे, सगळ्यात उंच आहे. त्याचं तापमान किती दिले बघा इथे, 35, बरोबर. 35 अंश सेल्सिअस हे सगळ्यात जास्त तापमान आहे आणि ते आहे चंद्रपूर शहराचं. मग आपण ह्याचं उत्तर लिहूया. सर्वात जास्त तापमान चंद्रपूर
शहराचे आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न वाचूया आपण. कमाल तापमान समान असणारी शहरे कोणती? आता बघा, कमाल म्हणजे काय? जे आपल्याला तापमान दिले ते समान असणारी 2 शहरे आहेत, त्यांची आपल्याला नावे विचारलेत. तर जर तुम्ही बघितलं, हा स्तंभ आणि हा स्तंभ काय आहे? समान उंचीचा आहे, बरोबर. 25°C 25°C. मग त्या शहरांची आपल्याला नावं विचारली आहेत. कोणती आहेत? तर पाचगणी आणि माथेरान. मग आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? तर कमाल, पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे तुम्हाला. कमाल तापमान समान असणारी शहरे, पाचगणी आणि माथेरान आहेत. ठीक आहे. त्यानंतर चौथा प्रश्न बघा. आता चौथा प्रश्न आपल्याला विचारला आहे की कोणत्या शहरांचे कमाल तापमान 30°C आहे? आता बघा, आपल्याला 30° पहिला वाय अक्षावर बघायचं आहे. 30° कुठं आहे? तर इथं आहे, बरोबर. मग ह्या रेषेशी हा जो उभा स्तंभ आहे तो समान आहे, म्हणजे कोणता आहे? हा नाशिक. मग नाशिक शहराचे कमाल तापमान किती आहे? तर 30°C. मग आपण लिहूया, नाशिक शहराचे कमाल तापमान 30°C आहे. जर तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी थोडक्यात उत्तर लिहायला सांगितलं असेल तर तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे थोडक्यातसुद्धा लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला विचारला आहे आपला 5वा प्रश्न. तर बघा, 5वा प्रश्न वाचूया. पाचगणी आणि चंद्रपूर या शहरांच्या कमाल तापमानातील फरक किती? तर बघा, आता आपण बघितलं होतं पाचगणीचं तापमान आता पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल किती आहे? तर 25, बरोबर. इथे जर तुम्ही हा बघितला तर किती आहे? हा 25. आणि चंद्रपूरचं किती आहे इथे? हे 35, बरोबर. मग ह्या दोघांच्या तापमानामधील आपल्याला फरक विचारला आहे. तर सगळ्यात जास्त पहिला कुणाचं आहे? चंद्रपूरचं. मग आपण इथे लिहून घेऊ, चंद्रपूरचं तापमान आहे 35. त्यानंतर पाचगणीचं आहे 25°C. मग यांची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. 35 वजा 25 उत्तर किती येणार? तर 10. मग फरक किती आला? किंवा आपण इथे असं लिहूया, तापमानातील फरक तापमानातील फरक 10°C आहे. ठीक आहे. तर हा इथे सराव संच 18 संपलेला आहे. तर बघा, आता आपण सोडवणार आहे आपला सराव संच 19. याच्यामध्ये आपल्याला स्तंभालेख काढायचा आहे दिलेल्या माहितीवरून. त्याच्या आधी हे तुम्ही समजून घ्या की स्तंभालेखात सर्व स्तंभांची रुंदी समान असते. म्हणजे आपण जे उभे स्तंभ जे काढणार आहे त्यांची सगळ्यांची जी रुंदी असणार आहे ती काय असणार आहे? एकसारखी असणार आहे, बरोबर. त्यानंतर लगतचे जे स्तंभ असणार आहेत त्यांच्यामधील अंतर काय असणार आहे? सारखे असणार आहे. ठीक आहे. आणि शेवटचं म्हणजे सर्व स्तंभ हे काय असणार आहेत? एका योग्य उंचीचे असणार आहेत, बरोबर. तर आता आपण वाचूया आपला सराव संच 19 मधला पहिला प्रश्न. बघा, एका गावातील काही कुटुंब प्रमुखांची नावे व त्यांच्या कुटुंबातील एका दिवसातील पिण्याच्या पाण्याचा वापर दिला आहे. दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढा, बरोबर. तर बघा, रमेश, शोभा, आयुब, जुली आणि राहुल ही काय आहेत? त्या कुटुंबातील कुटुंब प्रमुखांची नावे आहेत. आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी एका दिवसात किती पाणी वापरले
त्याची आपल्याला इथे माहिती दिलेली आहे, बरोबर. तर ती लिटरमध्ये दिलेली आहे. मग आता आपण पहिल्यांदा काढून घेऊया आपला एक्स अक्ष आणि वाय अक्ष. तर मी इथे पहिल्यांदा एक्स अक्ष काढून घेते. एक्स अक्ष म्हणजे खालची जी शेवटची आडवी लाईन असते ती वाली. ठीक आहे, हा झाला आपला एक्स अक्ष. त्यानंतर आता मी इथे वाय अक्ष काढून घेते. त्याच्या आधी आपण ह्या एक्स अक्षाला नाव लिहून घेऊया. इथे दोन्ही साईडला आपल्याला बाण काढायचे आहेत. त्यानंतर इथे लिहून घेऊया आपला हा एक्स. ठीक आहे, आता आपण आपला वाय अक्ष काढून घेऊया. वाय अक्ष म्हणजे उभी रेषा. तुम्ही इथे ही पट्टीच्या सहाय्याने काढून घ्यायची आहे. ह्याला आपण नाव देणार आहे वाय. ठीक आहे, हा झाला आपला एक्स अक्ष आणि वाय अक्ष. त्यानंतर बघा इथे हा जो तुम्हाला हा बिंदू दिसतोय जिथे एक्स आणि वाय अक्ष एकमेकाला छेदतात तो असणार आहे आपला 0. म्हणजे इथून आपली सुरुवात होणार आहे. ठीक आहे, तर बघा आता आपण पहिल्यांदा काय करूया, आपलं प्रमाण लिहून घेऊया उजव्या कोपऱ्यामध्ये. आपल्याला प्रमाण त्यांनी दिलेलंच आहे. प्रमाण आहे वाय अक्षावरती. किती आहे ते प्रमाण, तर 1 सेंटीमीटर बरोबर 10 लिटर पाणी. तर बघा 1 सेंटीमीटर म्हणजे काय, ह्या शून्यापासून जर आपण वर इथंपर्यंत गेलो तर तेवढी जागा 1 सेंटीमीटर म्हणजे किती, 10 लिटर पाणी असणार आहे. तर आता आपण आपली मापं लिहून घेऊ. बघा पहिली जी खूण असणार आहे 1 सेंटीमीटरची ती म्हणजे 10, दुसरी खूण असेल 20, तिसरी आहे 30, त्याच पद्धतीने चौथी 40 आणि ही 5 नंबरची 50 आणि ही 6 नंबरची 60. आता बघा हे जे आपण 10, 20, 30 लिहिले हे काय आहे, तर पिण्याच्या पाण्याचा वापर आहे. कशामध्ये, लिटरमध्ये. तर आता आपण इथे वाय अक्षरावर आपण काय लिहिले ते आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे. मी इथे लिहिते पाणी लिटरमध्ये. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला एक्स अक्षावर आपले उभे स्तंभ काढून घ्यायचे आहेत. तर बघा आपल्याला पहिला स्तंभ काढायचा आहे रमेश नावाचा, बरोबर. आता आपण 1 सेंटीमीटर जागा सोडणार आहे म्हणजे इथून आपण चालू करणार आहे. तर तो कितीपर्यंत काढायचा आहे, 30 लिटरपर्यंत. म्हणजे इथेपर्यंत आपल्याला हा स्तंभ काढायचा आहे. ठीक आहे, तर इथे पहिला आपण ही उभी रेषा काढून घेऊया. ही झाली आपली उभी रेषा. त्यानंतर 1 सेंटीमीटरचा जो मधला भाग आहे म्हणजे ह्या 5व्या लाईनपर्यंत, 5व्या रेषेपर्यंत, तिथंपर्यंत मी हा स्तंभ काढणार आहे. आपल्याला सगळे स्तंभ समान रुंदीचे काढायचे आहेत. ठीक आहे, हा झाला आपला पहिला स्तंभ. तर तो कोणाचा आहे, रमेशचा, 30 लिटरपर्यंत. मग आपण खाली इथे नाव लिहून घेऊया रमेश. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काढायचा आहे कोणाचा, तर शोभाचा. तो कितीपर्यंत काढायचा आहे, 60 लिटरपर्यंत. म्हणजे आता आपल्याला परत एकदा 1 सेंटीमीटर जागा सोडायची आहे, कारण आपण पहिला स्तंभ काढताना सुद्धा 1 सेंटीमीटर जागा सोडली. म्हणजे आपला दुसरा स्तंभ इथून चालू होईल, तो 60 लिटरपर्यंत. ठीक आहे, तर आता मी इथून काढते 60 लिटरपर्यंत. इथेपर्यंत आपल्याला काढायचं आहे. हा झाला आपला दुसरा स्तंभ. आता हा कोणाचा आहे, तर शोभाचा. मग खाली इथे नाव लिहून घेऊया आपण शोभा. ठीक आहे, तिसरा बघा कोण आहे, अयूब. त्याचा किती आहे, 40 लिटर पाण्याचा वापर आहे त्यांच्या कुटुंबातील. मग परत एकदा 1 सेंटीमीटर जागा सोडायची
म्हणजे इथून चालू होईल. आता तो आपण 40 लिटरपर्यंत काढूया, म्हणजे हा येईल इथंपर्यंत. हा झाला अयुबचा. त्यानंतर आहे जुली. तिचं काढायचं आहे आपल्याला 50 लिटर. परत एकदा 1 सेंटीमीटर जागा सोडायची आणि 50 लिटरपर्यंत जाईल इतका आपल्याला स्तंभ काढायचा आहे. म्हणजे मला इथेपर्यंत काढायचा आहे हा स्तंभ. हा झाला जुली हिचा स्तंभ. आता बघा शेवटचा आहे राहुलचा. आता आपण त्या जुलीचं नाव लिहून घेऊया. राहुलचं आहे 55 लिटरपर्यंत. आता बघा इथे आपल्याला जी एककं आहेत ती 10, 20, 30, 10च्या पटीमध्ये आहेत. मग तुम्ही 55 म्हणजे कुठंपर्यंत काढणार? तर बघा जर तुम्ही नीट बघितलं तर 50 आणि 60च्या मध्ये 10 रेषा आहेत. मग पहिली रेषा म्हणजे किती असणार आहे? 51, 52, 53, 54 आणि 5वी रेषा म्हणजे किती असणार आहे आपली? 55. ठीक आहे. मग त्या मधल्या ह्या रेषेपर्यंत आपल्याला काय काढायचं आहे? 55 लिटरचं स्तंभ काढायचं आहे. तर आपण हा शेवटचा स्तंभ काढून घेऊया. पंचावन्न राहुलचा. हा झाला आपला शेवटचा स्तंभ राहुल. आता बघा एक्स अक्षावर आपण काय केलेत? कुटुंब प्रमुखांची नावे लिहिली आहेत. मग आपल्याला त्या पद्धतीने इथे खाली लिहावं लागेल. कुटुंब प्रमुखांची नावे. ठीक आहे. हा झाला आपला पहिला स्तंभालेख काढून. काय काय ठिकाणी काय करतात? हे जे स्तंभालेख आहेत त्यांना आपण ह्याच्या आतमध्ये सुद्धा अशा रेषा मारतात, कारण ते ओळखू यावे यासाठी. जर तुमच्या शिक्षकांनी सांगितलं असेल तर तुम्ही करू शकता, पण नसेल सांगितलं तर नुसते स्तंभ जरी काढले तरी ठीक आहे. तर अशा रीतीने आपला हा पहिला स्तंभालेख काढून झाला. तर आता इथे बघा हा जो आपला दुसरा प्रश्न आहे सराव संचमधला तो आपण वाचूया. एका प्राणी संग्रहालयातील प्राणी व प्राण्यांची संख्या पुढे दर्शवल्याप्रमाणे आहे. दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढा. ठीक आहे. तर मी ते हा स्तंभालेख काढून घेतलेला आहे, तो फक्त तुम्हाला समजावून सांगते. बघा आपल्याला वेगवेगळ्या प्राण्यांची नावे आणि त्यांची संख्या दिलेली आहे. हरिण, वाघ, माकड, ससा, मोर 5 प्राणी आहेत बरोबर. ते आपल्याला इथे एक्स अक्षावर काढून घ्यायचे आहेत खाली. ते मी इथे काढून घेतले आणि वरती जे प्रमाण आहे ते पहिल्यांदा लिहून घ्यायचं उजव्या कोपऱ्यामध्ये. ठीक आहे. आता वाय अक्षावर आपलं प्रमाण किती दिलं आहे? 1 सेंटीमीटर बरोबर 4 प्राणी. म्हणजे शून्यापासून चालू करून 1 सेंटीमीटरवर आपल्याला 4 हा आकडा लिहायचा. 4 नंतर 4च्या पटीतले म्हणजे 4 दोन्ही 8, 4 त्रिकम 12, 4 चौक 16, 4 पंचे 20 बरोबर. हे मी एकक इथे लिहून घेतले. आता हे काय आहे? तर प्राण्यांची संख्या. मग ते आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, ह्या वाय अक्षावरती. त्यानंतर बघा पहिला मी काढलेला आहे हरिण. हरिणचा काय उभा स्तंभ काढून घेतला आहे. तो कितीपर्यंत आहे? 20 पर्यंत. हा काढला पहिला. वाघाचा आहे 4, म्हणजे त्याची संख्या आहे 4. माकड किती आहेत आपल्याकडे? 12. ससा किती आहेत? 16. आणि मोरांची संख्या किती आहे? तर 8. हे झाले आपले वेगवेगळ्या प्राण्यांचे उभे स्तंभालेख. त्यानंतर एक्स अक्षावरती आपण काय काढलेत? तर प्राणी काढलेत, म्हणजे प्राण्यांची नावे आहेत. मग हे काय आहे? खाली काय लिहायचं इथे? तर प्राणी बरोबर. हा झाला आपला दुसरा प्रश्नामधला स्तंभालेख. आता आपण आपला तिसरा प्रश्न वाचूया. तर बघा एका शाळेतील स्नेहसंमेलनातील विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात
भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालील तक्त्यात दिलेली आहे. या माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा. बघा, नाटक, नृत्य, गायन, वादन आणि एकांकिका यामध्ये जे सहभागी होणारे विद्यार्थी आहे त्यांची आपल्याला संख्या दिलेली आहे. बरोबर, त्याचा आपल्याला स्तंभालेख काढायचा आहे. पहिला एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढून घेतला. खाली कोपऱ्यामध्ये 0 हा आकडा लिहिला आणि वरती उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला प्रमाण लिहायचं आहे. आता इथे प्रमाण काय दिलं आहे? वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 4 विद्यार्थी. मग मी इथे लिहून घेते की 1 सेंटीमीटर बरोबर 4 विद्यार्थी. ठीक आहे. तर बघा, आपण इथे आधी वाय अक्षावरती काय करूया, आपलं जे प्रमाण आहे 1 सेंटीमीटर बरोबर 4 त्याप्रमाणे आकडे लिहून घेऊ. पहिल्या 1 सेंटीमीटरवर आपला 4 हा आकडा येईल. तर 4च्या पटीतले पुढचे नंबर 4 दोन्ही 8, 4 त्रिकम 12, 4 चौक 16, 4 पंचे 20. बघा, तक्त्यामध्ये शेवटचा आकडा किती आहे मोठा, तर 40. म्हणजे 40 येऊपर्यंत आपल्याला हे आकडे काढायचे आहेत. तर 4 पंचे 20, 4 सख्ख 24, 4 सत्ते 28, 4 आठम 32, 4 नव्वे 36 आणि हे 4 दहा 40. म्हणजे पूर्ण 4चा पाढा इथे आपल्याला लिहायचा आहे. आता हे काय झाले, विद्यार्थी संख्या. आता तुम्हाला इथे वाय अक्षावर विद्यार्थी संख्या म्हणून लिहायचं आहे. मला इथे जागा नाही आहे म्हणून मी लिहित नाही आहे. त्यानंतर आपण काढूया आपला पहिला उभा स्तंभ. कोण आहे? नाटक. म्हणजे नाटकमध्ये सहभागी होणारे विद्यार्थी किती आहेत, तर 24. ठीक आहे. मग 1 सेंटीमीटरवरती आपण हा पहिला उभा स्तंभ काढून घेऊया. त्याची संख्या किती आहे? 24पर्यंत. म्हणजे मला इथेपर्यंत हा काय काढायचा आहे? स्तंभ काढायचा आहे. तर हा झाला आपला पहिला उभा स्तंभ. आता हा कोणाचा आहे? नाटक. ठीक आहे. तर खाली आता आपण इथे नाव लिहून घेऊया, नाटक. त्यानंतर 1 सेंटीमीटर जागा सोडली. दुसरा कोणाचा काढायचा आहे? तर नृत्य. त्यांची संख्या किती आहे? तर 40 विद्यार्थी आहेत. म्हणजे शेवटचा. बरोबर, शेवटचं जे आपलं एकक आहे तिथंपर्यंत 1 सेंटीमीटर जागा सोडून. म्हणजे मला हा इथेपर्यंत काढायचा आहे. तर हा झाला आपला दुसरा उभा स्तंभ. याचं पण नाव लिहून घेऊया खाली. ठीक आहे. तिसरा आहे गायन. संख्या किती आहे? 16. 1 सेंटीमीटर जागा सोडली. खाली नाव लिहून घेऊया. चौथा कोणाचा आहे बघा? वादन. संख्या किती आहे? 8. 1 सेंटीमीटर जागा सोडली. खाली नाव लिहून घेऊया. आता शेवटचा आहे एकांकिका. त्याची संख्या आहे 4. हा सगळ्यात छोटा आहे. एकांकिका. आता खाली काय आपण ही माहिती लिहिली आहे, तर कार्यक्रम. बरोबर, इथे लिहून घेऊया कार्यक्रम. तर असंच तुम्हाला वाय अक्षावर काय लिहायचं आहे, तर विद्यार्थ्यांची संख्या. तर हा झाला आपला तिसरा प्रश्नातला स्तंभालेख. आता आपण वाचूया आपला चौथा प्रश्न. एका ज्यूस सेंटरवर एका आठवड्यात ज्यूस घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या खालील तक्त्यात दर्शवली आहे. या माहितीच्या आधारे दिलेल्या प्रमाणानुसार 2 वेगळे वेगळे
किंवा वेगवेगळे स्तंभालेख काढा. ठीक आहे. आता इथे प्रमाण बघा काय दिलं आहे. वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 ग्राहक आणि प्लस दुसरं एक आपल्याला प्रमाण दिलं आहे की 1 सेंटीमीटर बरोबर 5 ग्राहक. म्हणजे आता आपल्याला इथे 2 वेळा स्तंभालेख काढायचा आहे एकाच प्रश्नासाठी. तर बघा इथे प्रमाण लिहून घेऊया आधी. वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर किती आहे पहिलं प्रमाण 10 ग्राहक. ठीक आहे. हा पहिला आपण स्तंभालेख काढून घेऊया. आता बघा 10 ग्राहक म्हणजे इथं पहिलं जे प्रमाण वाय अक्षावर येणार आहे ती संख्या असेल 10, त्यानंतर असेल 20, शेवटची संख्या किती आहे बघा माहितीमध्ये तर 65पर्यंत आहे. म्हणजे आपल्याला निदान 70पर्यंत इथे काढावे लागतील. 40, 50, 60 आणि 70. आता हे काय आहेत, कशाची संख्या आहे ही? ग्राहकांची संख्या आहे. मग त्या पद्धतीने आपण इथे लिहून घेऊया ग्राहक संख्या. ठीक आहे. आता आपण पहिला स्तंभ काढू. काय आहे? संत्री. किती आहे ते? 50 ग्राहक आहेत संत्रीचे. मग 1 सेंटीमीटर जागा सोडून 50 येईल इथंपर्यंत आपल्याला हा स्तंभ काढायचा आहे. तर हा झाला आपला पहिला स्तंभ. त्याच्या खाली आपण नाव लिहून घेऊया इथे. काय आहे तो? तर संत्री. दुसरा कोण आहे बघा? अननस. याची ग्राहक संख्या किती आहे? तर 30पर्यंत. म्हणजे हा इथेपर्यंत येईल. ठीक आहे. तर ह्याच्या खाली आता परत नाव लिहून घेऊ आपण. नाव काय आहे? अननस. तिसरा आहे सफरचंद. ते किती आहेत ग्राहक? 25. म्हणजे 25 म्हणजे कुठे येणार? 20 आणि 30च्या जी मधली रेषा आहे इथंपर्यंत येईल. ठीक आहे. ह्याच्या खाली परत नाव लिहून घेऊया सफरचंद. आता नंतर कोण आहे? आंबा. आंब्याच्या ग्राहकांची संख्या आहे 65. सगळ्यात जास्त आहे ही. आता 65 म्हटल्यावर 60 आणि 70च्या मधली रेषा. च्या खाली नाव लिहून घेऊया. सफरचंदचं नाव थोडंसं मोठं झालं इथे. आंबा. शेवटचा आहे डाळिंब. तो किती आहे? 10 ग्राहक संख्या आहे. हा सगळ्यात छोटा आहे. डाळिंब. आता ही काय आहेत? ज्यूसचा प्रकार. एक्स अक्षावर काय आहे? ज्यूसचा प्रकार. तर हा झाला आपला इथे चौथा प्रश्न. पण हा फक्त एक स्तंभालेख झाला चौथ्या प्रश्नातला. आता आपले ह्याच पद्धतीने दुसरासुद्धा स्तंभालेख काढायचा आहे. याच्यामध्ये 1 सेंटीमीटर बरोबर 5 ग्राहक असणार आहेत. आता सोडवूया आपण आपला 5वा प्रश्न. बघा, सांगली जिल्ह्यातील 5 गावांमध्ये विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. या माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा. प्रमाण आहे वाय अक्षावरती
1 सेंटीमीटर बरोबर 100 झाडे. एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढला. आता वरती इथे प्रमाण लिहून घेऊया. प्रमाण वाय अक्षावर काय आहे? 1 सेंटीमीटर बरोबर 100 झाडे. ठीक आहे. तर बघा, पहिले गावाचे नाव दिले आणि त्या गावामध्ये विद्यार्थ्यांनी केलेले वृक्षारोपण यांची संख्या दिलेली आहे. ठीक आहे. गावाचे नाव आहे दूधगाव. तिथे किती केली आहे? वृक्षारोपणाची संख्या किती आहे? 500. ठीक आहे. नंतर आहे 350, मग आहे 600, 420 आणि 540. आता प्रमाण आहे आपलं 100. त्या पद्धतीने आपण वाय अक्षावरती आधी संख्या लिहून घेऊया. तर बघा, 100, मग येईल 200, 300, 400, मग येईल 500. शेवटची संख्या बघा किती आहे आपली मोठ्यातली? 600. बरोबर. म्हणजे आपल्याला 600पर्यंत इथे संख्या काढून घ्यायची आहेत. आता हे सगळे काय आहेत? तर झाडांची संख्या. मग आपण इथे लिहून घेऊया. झाडांची संख्या. ठीक आहे. आता बघा, आपल्याला पहिला काय काढायचा आहे? दूधगावचा स्तंभ काढायचा आहे. तो किती आहे? 500. 1 सेंटीमीटर जागा सोडली आणि 500पर्यंत हा स्तंभ काढायचा आहे आपल्याला. हा झाला आपला पहिला स्तंभ. त्याच्या खाली आपण हे नाव लिहून घेऊ, दूधगाव. पुढे बघा, आता कोण आहे? बागणी. बागणीमध्ये किती केले आहेत? 350. आता 350 म्हणजे कुठे येणार? तर 300 आणि 400च्या मधली जी रेषा आहे तिथे 350 येणार. बरोबर. मग आपण 350 1 सेंटीमीटर अंतर सोडून काढूया. खाली नाव लिहून घेऊया, बागणी. आता पुढे बघा, कोण आहे? समडोळी. हे गाव आहे. त्याच्यामध्ये किती केलेत? 600 वृक्षारोपण झालेले आहेत. 1 सेंटीमीटर जागा सोडली. इथे सगळ्यात जास्त वृक्षारोपण झालेलं आहे. खाली नाव लिहून घेऊया, समडोळी. पुढे आहे आष्टा. इथे किती झालेत? 420. आता बघा, इथे थोडा तुम्हाला विचार करावा लागेल. आपण 350, ठीक आहे, हे तर केलं. आता 420 म्हणजे कुठे येणार? तर 400 आणि 500च्या मधली रेषा. बरोबर. म्हणजेच बघा, आपण मगाशी जसं बघितलं, 400 आणि 500च्या मध्ये पहिली रेषा जर घेतली तर किती असेल? 410. दुसरी रेषा किती असणार आहे? 420. मग आता आपण इथे 420ची दुसऱ्या लाईनीपर्यंत हा किंवा दुसऱ्या रेषेपर्यंत हा उभा स्तंभ काढणार आहे. तर बघा, आष्टा याचा आपण आता स्तंभ काढूया. इथे 420 म्हणजे 400 नंतरची दुसरी रेषा पर्यंत. खाली नाव लिहून घेऊया आपण, आष्टा. शेवट आहे कवठेपिरान. इथे किती आहेत? 540. आता 540 म्हणजे किती येणार? तर 500च्या नंतरची चौथी रेषा म्हणजे 540.
1 सेंटीमीटर जागा सोडली, 500च्या नंतरची चौथी रेषा. इथेपर्यंत होतात 500, ह्याच्यानंतरची चौथी रेषा म्हणजे इथे आला. हा झाला आपला शेवटचा उभा स्तंभ. नाव लिहून घेऊया इथे. कवठेपिरान. आता आपण एक्स अक्षावरती काय लिहिले तर गावांची नावे, बरोबर. मग इथे खाली लिहूया आपण गावाचे नाव. ठीक आहे. तर हा झाला आपला इथे 5व्या प्रश्नामधला स्तंभालेख. बघा याच्यामध्ये फक्त थोडंसं वेगळं होतं. 420, 540 या संख्या कशा दाखवायच्या हे याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. 540 या संख्या कशा दाखवायच्या हे याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. बंद करू. आता आपण वाचूया आपला शेवटचा प्रश्न 6 नंबरचा. सॉरी, हा शेवटचा नाही आहे, 7 पण आहे. 6वा वाचूया. यशवंत एका आठवड्यात वेगवेगळ्या व्यायाम प्रकारांसाठी खालीलप्रमाणे वेळ देतो. या माहितीचा तपशील दाखवणारा स्तंभालेख योग्य प्रमाण घेऊन काढा. बघा, तो वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम प्रकार करतो, तर त्यासाठी दिलेला वेळ दिलेला आहे. आता याच्यामध्ये प्रमाण दिलेलं नाही आहे आपल्याला, ते आपल्याला प्रमाण स्वतः घ्यायचं आहे. ठीक आहे. आता वेळ बघा कशी दिली आहे. 35 मिनिट, 50 मिनिट, 1 तास 10 मिनिट, 1.5 तास आणि 45 मिनटं. मग आपण इथे काय घेऊ शकतो. एकतर 1 सेंटीमीटर बरोबर 5 मिनटे किंवा 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिनटे. कमीत कमी आपल्याला इथे संख्या बघायची किती आहे, 10, बरोबर. 10 मिनटे आपल्याला घ्यायला लागणार आहेत, म्हणून आपण प्रमाण घेणार आहे 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिनिट. मग आपण वाय अक्षावरती इथे संख्या काढून घेऊ. तर पहिली संख्या येईल इथे 10. 10च्या पटीतल्या संख्या लिहू. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. हे आपले काय आहेत वाय अक्षावरती, तर वेळ, व्यायामासाठी लागणारा वेळ. मग तुम्ही इथे फक्त वेळ जरी लिहिलं तरी चालेल. आता आपण आपला पहिला उभा स्तंभ काढू. काय आहे, धावणे. किती मिनिट्स लागतात तर 35 मिनिट. आता 35 म्हणजे कुठे येणार, 30 आणि 40च्या मधली रेषा. मग ती आपण इथे काढून घेऊया. आणि खाली त्याचं नाव लिहून घेऊया, धावणे. दुसरा बघा, योगासने. किती वेळ लागतो, 50 मिनटे. मग 50 पर्यंत 1 सेंटीमीटर जागा सोडून दुसरा उभा स्तंभ काढून घेऊया. नाव लिहून घेऊया खाली, योगासने. ठीक आहे. तिसरा आहे सायकलिंग. 1 तास 10 मिनटे. आता बघा, 1 तास 10 मिनटे. 1 तास म्हणजे किती, 60 मिनटे. मग 60 मिनटे आणि वरची 10 म्हणजे एकूण किती झाले, 70 मिनिट. म्हणून आपल्याला 70 मिनटापर्यंत हा उभा स्तंभ काढायचा आहे. च्या खाली नाव लिहून घेऊया, सायकलिंग. थोडीशी जागा कमी पडतीये. नंतर आहे कोण, गिर्यारोहण. आता इथे किती दिला आहे, 1.5 तास, 1 आणि अर्धा तास. तर 1 तास म्हणजे 60 मिनटे आणि वरचा अर्धा तास म्हणजे किती, 30 मिनटे. मग 60 आणि 30 किती झाले, 90 मिनिट. मग 90 मिनटापर्यंत आपल्याला काय काढायचं आहे, स्तंभ काढायचा आहे. आता इथे आहे 90.
ठीक आहे. हा झाला आपला 90 मिनिटापर्यंतचा गिर्यारोहणचा उभा स्तंभ. पंचेचाळीस मिनिटाचा काढून घेऊया. खाली नाव लिहून घेऊया, बॅडमिंटन. ठीक आहे. तर हे सगळे काय होते, व्यायामाचे प्रकार. मग खाली आपण लिहून घेऊ व्यायाम प्रकार. ठीक आहे. बघा ह्या उदाहरणामध्ये प्रमाण आपण ठरवलेलं आहे स्वतः. त्यानंतर शेवटचा प्रश्न 7वा जो आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे. तुमच्या वर्गातील 4 मित्रमैत्रिणींची नावे लिहा, त्यांच्यासमोर त्यांचे किलोग्रॅममधील वजन लिहा आणि त्या माहितीवरून तुम्हाला तक्ता तयार करून मग स्तंभालेख इथे काढायचा आहे. ठीक आहे. इथे आपला धडा संपलेला आहे.